तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी उठलो, आज पण काही फिरायला गेलो नाही. तर मग आज सकाळ सकाळी काल वरण उरलं तर मम्मीनं बनवलं मस्तपैकी वरणाचे शेंगोळे. आणि शेंगोळे खाऊन झाल्यानंतर मग तर भाऊ आपल्याला जात होतं रोजच्या सारखं बकऱ्या चाराले. मग गेलो बकऱ्या चाराले. मग का बकऱ्या चारून घरी आलो. घरी आल्या सगळ्यात पहिले केलं हातपाय धुवून जेवण. आणि जेवण झाल्यानंतर मग का थोडा वेळ 5-6 घंटे केला आराम. 6 hours later. झोपेतून उठलो आणि बकऱ्या न्यायच्या पहिले पप्पानं ॲटोवर माझं नवीन नाव लिहिलं होतं. तर ते आता तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, असं लकी नाव लिहिलं मस्तपैकी ॲटोवर. आणि ते झाल्यानंतर पप्पा फिट करत होते नवीन प्लेटा स्टॉप आणि टॅक्सीच्या. आणि मग ते फिट करून झाल्यानंतर आता तुम्हाला पूर्णपैकी व्ह्यू दाखवतो की समोरून कसा येत आहे. तर हे बघू शकता, असं आपला ॲटो दिसत आहे आता नाव लिहिल्यावर. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. तर हे बघू शकता, तर मस्तपैकी आपलं नाव दिसत आहे माझं लकी. आणि हे बघू शकता त्याच्यानंतर स्टॉप टॅक्सीचं पण असं फिट झालं होतं. तर हे बघू शकता, आता तुम्हाला झूम करून दाखवतो. मग का ॲटोवर नाव लिहून आणल्यानंतर मग मला जायचं होतं बकऱ्या चारायला. मग गेलो बकऱ्या चारायला. मी मस्तपैकी पायपार बसलो आणि पाहत बसलो बकऱ्या चरताना. बकऱ्या चरून घरी आलो. तर घरी आल्यानंतर पाहत होतो पप्पानं रत्नाळ आणले होते. आणि रत्नाळ कच्चे होते, तर मग का मला भाजलेले खूप आवडत होते. तर मग का मीनं पेटवली होती चूल. तर मग का चुलीमध्ये फळाफळ रत्नाळ टाकले एक एक. आणि रत्नाळ टाकल्यानंतर थोडा वेळ वाट पाहिला. चांगली आग वाग लावली भडकासाठी आणि चांगले भाजले पाहिजे म्हणून. मग का थोडा वेळ वाट पाट पाहिली. आणि मग का त्यानंतर आपले रत्नाळ भाजून झाले होते. तर हे बघू शकता, असे काळे काळे असे रत्नाळ आले मस्तपैकी भाजले होते तर. आणि मग का रत्नाळ खाऊन झाल्यानंतर मम्मीनं बनवतं जेवण. तर मस्तपैकी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आज तर काही जिम करायचं नव्हतं, कारण आज आपला पूर्ण शेड्यूल बिघडला होता 2-3 दिवसापासून. तर मग का आता सोमवारपासून मी चालू करणार होतो जिम. तर आता मिळूया अशाच आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.